मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मामाच्या घरी झालेली 64ची महापूजा या पूजेचं दर्शन घेणार आहोत आणि याचं निमित्त म्हणजे आज माझ्या आजोबांचा 70वा वाढदिवस आहे। तर या पूजेनिमित्त खास माहूरवरून आपण महाराजांना आमंत्रण दिलं आहे, तर त्यांचा आदर सत्कार आपण सध्या करत आहोत। महापूजेची सुरुवात करण्याच्या आधी आपण आजोबांचा वाढदिवस साजरा केला। आजोबांनी केक कटिंग केली, आजोबांसाठी गाणी गायली गेली आणि त्यानंतर महापूजेची सुरुवात झाली। रीतिरिवाजाप्रमाणे रांगोळी काढून पूजेची सुरुवात झालेली आहे। जेव्हा रांगोळी काढत आहे त्याच वेळी जे भजनी मंडळ आहे ते भजन सुद्धा करत आहे। तर जेवढे भाविक भक्तजन आहे ते मनसोक्तपणे भजनांचा व पूजा मांडण्याचा आनंद लुटत आहेत। मित्रांनो, 64ची पूजा हे नाव या पूजेला का पडलं, तर याचं कारण म्हणजे की पूजात वापरल्या जाणारी प्रत्येक सामग्री ही 64 या अंका एवढी असते। म्हणजेच 64 नारळ, 64 दिवे, 64 शिखर। आता 64 शिखर हे काय आहे पुढे आपण व्हिडिओत बघणारच आहोत। मित्रांनो, जे शिखर आहे ते फुलांच्या व तांदूळाच्या सहाय्याने बनवले जाते आणि हे मांडत असताना म्हणजेच पूजा मांडत असताना भजनं सुरूच असतात। तर एखादं भजन जेव्हा कोणी म्हणतं तर ते भजन सुरू व्हायच्या आधी आपण बघतो की शिखर आता सध्या बनवणं चालू झालेलं आहे आणि जेव्हा भजन पूर्ण होतं तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो हे बघून की आता तर केवढासा शिखर होता आणि आता किती मोठा बांधून झालाय। तर याची मजा वेगळीच। मध्यामध्ये सगळ्यात मोठा शिखर उभारला जातो आणि त्याच्या अवतीभोवती 63 छोटे छोटे शिखर उभारले जातात। चौसष्ट शिखर उभारल्यानंतर 64 दिवे लावले जातात। आता महापूजा म्हटली म्हणजे महाप्रसाद तर असणारच, तर जेवढेही महिला मंडळी आहे ते सगळ्या प्रसादाच्या तयारीला लागून जातात। एका ठिकाणी पूजा मांडणं सुरू असते, एका ठिकाणी भजन सुरू असतं आणि एका ठिकाणी प्रसाद करणं सुरू असतं। प्रसादाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। जेवढेही जोडपे आहेत सगळे पूजेला बसतात, विधीपूर्वक पूजा करतात, सर्वांची भाविक भक्तांचे आशीर्वाद घेतात। त्याच्यानंतर प्रसाद वाटला जातो आणि याच प्रकारे 64ची महापूजा ही संपूर्ण होते। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गुरुदेव दत्त।